हाय, मी नीलम. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी एक खास सरप्राईज आहे बरं का. तर मी तुम्हालाच असं तुम्हाला देते टास्क की आपल्याकडे आज ज्या मॅडम आलेल्या आहेत ना, त्या आपल्या पूर्वीपासून आपल्या चॅनलवर आहेत. तर त्यांच्या आवाजावरनं तुम्ही त्यांना ओळखायचं आहे. बघू बरं तुम्ही त्यांना ओळखता का. या मॅडम. सर्व बोलकी पुस्तकेच्या आपल्या परिवाराला माझ्या खूप 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 नमस्कार. ओळखा बरं, ओळखलं का बघा बरं तुम्ही. ओळखा आणि आज त्या काय सांगतायत आहे का. मला असं वाटतंय की तुम्ही नक्की ओळखलं असेल. मला खूप दिवसांनी आले. तर मी अमिता दंडगे आणि आज मी आपल्या ह्या चॅनलवर आली आहे. ते म्हणजे एक महत्त्वाच्या गेस्ट घेऊन आली आहे की ज्यांचा उपयोग आपल्याला अगदी लहानपणापासून ते म्हाताऱ्या लोकांच्यापर्यंत होणार आहे. त्या जे काय बोलत आहेत त्यांचा किंवा त्यांचा जो अभ्यास आहे तो खूप छान आहे. तर त्या अशा योग टीचर आहेत. त्या आहेत प्रियांका बकरे मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रियांका. नमस्कार. तर आज आपण खूप छान अशा ह्यांच्यावर गप्पा मारणार आहोत की ज्याच्यातून आपल्याला खूप योगाबद्दल माहिती मिळेल. त्यांचं जीवनमधलं योगाचं महत्त्व कळेल. तर आपण गप्पाला चालू करूया. काय म्हणताय, कशा आहात. अत्य सुखी आनंदी. ह्याचं रहस्य असं काय म्हणता येईल तुम्हाला. आपण पहिल्यांदा आता योगाबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे पहिल्यांदा आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. ओके. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिं प्रणतोऽस्मि. ओम शांती शांती शांती. मस्त. तर आता तुम्ही हे योगचं छान काम करताय आणि तुमच्याबरोबर भरपूर जण जुळली गेलेली आहेत. तर पहिल्यापासून असं योग मध्ये काहीतरी करायचं असं काही मनात होतं का. योग क्षेत्राची तसं बघायला गेलं तर मला पहिल्यापासून खूप आवड होती. हां. पण थोडंसं मी अकाउंटिंगचं काम करत होते बिझनेसचं, आणि घरातल्या ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या, लहान मुलं, त्यामुळे तितकासा वेळ मिळत नव्हता. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मला थोडंसं हायपोथायरॉइडिझमचा त्रास सुरू झाला. आणि त्यानंतर प्रत्येक वेळी डॉक्टर सांगायचे की योग माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक योगामध्ये योग हा उपयोगी पडतोच. प्रत्येक वयोगटामध्ये अगदी योग फार महत्त्वाचा आहे. तर त्यावेळेला प्रत्येक डॉक्टर्स मला त्याचं महत्त्व पटवून देत होते, पण वेळ नसायचा किंवा आणि काही जबाबदाऱ्या असं असायचं. आणि त्यावेळी आत्तासारख्या अशी अगदी पावलोपावली क्लास पण नसायची. पण मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी काय करायचे, जिथं शिबिर असेल तिथं माझी पहिली उपस्थिती असायची. अगदी. पण तो टेम्पो हा तेवढ्या पुरताच असायचा. परत घरी आलं की त्याचे घरचे व्याप वगैरे असं. त्यामुळं मग मध्यंतरी माझं नंतर दुखणं वाढत गेली. परत मुलं थोडीशी मोठी व्हायला लागल्यानंतर मग मी असा विचार केला की किती दिवस रडत जगायचं, कारण रोजचा प्रॉब्लेम माझा हा वेगळा असायचा. त्यामुळं किती दिवस रडत जगायचं, यातनं काहीतरी मार्ग आपल्याला काढला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं की मनाशी जिद्द बाळगलं की आपणच यातून काहीतरी हे केलं पाहिजे. म्हणून बाहेर पडायचे आणि हसत, जे काय आपलं परमेश्वरानं आयुष्य दिलेलं आहे, अतिशय हसत आणि दुसऱ्यालाही सुख द्यायचं आणि आपणही सुखी व्हायचं, हा माझा थोडासा फंडा असतो त्यामध्ये. मग मी त्यामुळं मग मी योगाच्या परीक्षा दिल्या, त्यामध्ये मी यशस्वी होत गेले आणि माझं शिकवणं स्त्रियांना आवडू लागलं. आणि त्यांच्याशी माझं नातं इतकं घट्ट, अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणा, सख्या म्हणा, किंवा अगदी माझं बहिणीसारखं त्यांच्याशी नातं व्हायला लागलं. त्यामुळे तुम्हाला जास्त त्याच्यात आणखीन इंटरेस्ट वाढला की आपण कुणाला तरी ह्यातनं जसं आरोग्य देतो शरीराचं, तसं मनाचं सुद्धा आरोग्य त्यांना मिळतंय. योगाची ही आता जी आपण प्रार्थना घेतली तर त्यामध्ये ते पतंजली ऋषीमुनींनीच सांगितलेलं आहे
की योगामुळे तुमचं शरीर नुसतं सदृढ होत नाही, तर मन आधी आम्ही मनावर तुमच्या काम करतो, मग शरीरावर करतो. त्यामुळे योगामुळे तुमची वाणी शुद्ध होते, शरीर शुद्ध होतं आणि तुमचा आत्मा त्यामुळे शुद्ध राहतो. आणि आता माहिती आहे आपल्या सगळ्यांना की मन जर चांगलं असेल तर तुमचं शरीर, तुमचं बाजूचं जीवन, तुमच्या आजूबाजूची लोक हे सगळी छान असतात तुमच्या बरोबर. आणि हे योगानं साधू शकतं असं ह्यांचं महत्वाचं प्रामाणिक असं मत आहे. तर आता आणखीन ह्याच्यात जेव्हा तुम्ही करायला लागला त्यावेळेला काही अडथळे आले का, किंवा एखादा असा प्रसंग की हा अगदी माझ्या लक्षात राहिलाय, आनंदाचा असेल, दुःखाचा असेल? आता यामध्ये तुम्ही आधी काय प्रश्न विचारला मला, की जेव्हा तुम्ही हे करायला लागला त्यावेळेला तुम्हाला अडथळे काही आले? अडचणी म्हणण्यापेक्षा किंवा अडथळे म्हणण्यापेक्षा जी खटकते ती गोष्ट सांगते मी थोडस स्त्रियांच्या बाबतीत, की त्यामध्ये सातत्य नसणं हे सगळ्यात अडथळा म्हणू शकतो आपण. बरोबर. कारण काय होतं, आपण स्त्रिया सगळ्या घरादारासाठी अगदी घड्याळाच्या काट्यावर फिरत असतो, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो पण आपल्याकडे लक्ष देत नाही. पण आपण काय करतो की आपल्या जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तर त्यावेळेला आपण कारण पुढे करतो, मला वेळ नाहीये हे कारण सांगतो, सबब सांगतो. कुणीही आपल्याला म्हणत नाही तू करू नको म्हणून, पण ती आपण कारण शोधतो, कारण ती आपली मेंटॅलिटी नसते. इव्हन खाण्यापिण्यात सगळ्यांच्या आवडीचं करतो, मला काय आवडतं काय पाहिजे हा विचार नसतो. त्यामुळं मग ते सातत्य नसतं. मग ही गोष्ट एक थोडीशी मला अडथळा किंवा एक खटकणारी अशी वाटते. आणि एक वाईट सांगण्याचं कारण म्हणजे एक तो इन्सिडेंट सांगायचं म्हणजे, गेली 10 वर्ष झालं मी ऑफलाईन क्लासेस घेते. आता कोविड पासून ऑनलाईन घेते आणि आता ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण घेते. आता माझ्याकडं अगदी 20 वर्षापासून ते 60-65 वर्षापर्यंतच्या स्त्रिया माझ्याकडे काम करतात. चांगलं काम करताय. म्हणजे योग साधक म्हणून माझ्याकडे आहेत ते. तर या वेळेला अगदी कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, वाई इथं पासूनच्या सगळ्या लेडीज माझ्याकडे आहेत आणि सगळ्या अतिशय आनंदी असतात. अगदी. तर कोविड मध्ये काय झालं, कोविड पासून ऑनलाईनचे क्लास कोल्हापूर पर्यंत तुमचं हे मर्यादित राहिलेलं नाहीये क्षेत्र. नाही, ऑनलाईन मुळे आपण आता कुठं कुठं जाऊन पोहोचतो बघा. आणि हे खूप छान आहे ना की तुमच्यामुळे सगळ्यांना मिळतंय. अगदी छान आहे. मग एक सांगायचा किस्सा असा, ऑनलाईन क्लास कोविड पासून चालू झाले तर त्यावेळेला 3 ते 4 दिवस एकही मेंबर माझ्या पुढे नव्हता. ओके. अक्षरशः मी त्यावेळेला इतकी डिस्टर्ब होते की काही क्षण माझ्या डोळ्यात पाणी यायचं, अगदी सोडून द्यावं का काय इथंपर्यंत मजल जायची. पण माझे जे गुरु आहेत आणि स्वामी रामदेवजी आणि माझे योग गुरु जे आहेत खापणे सर, मी त्यांना स्मरून मी लिंक ओपन करायचे आणि क्लास चालू करायचे. आणि अगदी पुढं माझे साधक आहेत आणि मी त्यांना व्हिज्युअलाइज करायचे मी, आणि मी त्यांना स्मरून मी ते क्लास चालू करायचे. 3 ते 4 दिवस हा क्लास मी असा घेतला. किती मोठा विचार आहे माहिती का हा तुमचा. आणि ही गोष्ट माझ्या मिस्टरांना अजूनही माहित नाही. होय ना. ही गोष्ट मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. अरे वा. कारण का तर त्यांनी नाहीतर म्हणतील की हे कशाला करतीस तू. नाही, त्यांनी मला तसं त्यावेळेला आधार खूप दिला की नाही असू दे, एक आहेत ना कर तू तुझ्यासाठी करतेस, तुझ्यासाठी आवश्यक आहे ना तू कर. अशा पद्धतीने मला ते त्यांनी मिस्टरांनी म्हणजे सपोर्ट केला. मुलांनी सुद्धा. आता त्यावेळेला एवढं मोबाईल मधलं किंवा काय टेक्निकली मला खूप अडचणी यायच्या, कारण मला टेक्निकली ह्याच्यातलं फारसं काही कळत नाहीये. पण ती गोष्ट मला मुलांनी फार चांगलं शिकवलं आणि त्यामध्ये सक्षम केलं. हे पण आपल्याला म्हणजे सपोर्ट खूप छान लागतं ना. फॅमिलीचं सपोर्ट असणं हे खरोखर आपल्या स्त्रियांसाठी एक मी म्हणेन चांगलं असं योगदान असतं. प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं, किंवा सपोर्ट वेळोवेळी आपल्या मुलांचा, नवऱ्याचा लाभणं ते महत्त्वाचं. हे खूप मोठं हे आहे. तर ते तर तुम्हाला लाभलेलंच आहे. पण आता जेव्हा ह्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, मला वाटतं तुमच्याकडे खूप योग साधक आहेत आता. आणि तुम्ही मग कुठल्या कुठल्या प्रकारचे योग घेता? मी जॉगिंग एक्सरसाइज घेते, सूर्यनमस्कार घेते किंवा थेरपी. मी त्यामध्ये थोडं जे काही त्यामध्ये नवीन जे काय असेल
की टॅपिंग थेरपी आहे, विठ्ठल क्रिया आहे, म्हणजे आपले तर पॉइंट्स पॉइंट्स सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट्स घेते मी, मेडिटेशन वेगळे वेगळे घेते. बरं. तर अशा पद्धतीनं प्राणायामामध्ये सुद्धा जे जे काही अगदी तुम्ही टिपिकल, मला कुणाला नाव नाही ठेवायचं, पण टिपिकल कुठल्याही क्लासमध्ये गेलं तर एक 4-5 प्राणायाम असेच. पण मी त्यामध्ये सुद्धा जे जे काही कुठल्या कुठल्या आपल्या हृदयासाठी म्हणा, फुफ्फुसासाठी काय आवश्यक आहे हे सुद्धा मी ते शिकून आत्मसात करून मी ते माझ्या साधकांकडून करून घेते. ओके. म्हणजे तसं होल बॉडीसाठी आपले जे पॉइंट्स आहेत अगदी ते तुमच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे. आणि मेडिटेशन मेडिटेशन मग त्याच्याबरोबर योग करणं, योग म्हणजे व्यायामाचे प्रकार करणं, प्रकार. सूर्यनमस्कार करणं, हो. हे महत्वाचं आहे. अगदी. त्याप्रमाणे तुम्ही घेता. हा. पण आता हे योग झालं, हा आपण क्लासेस घेत होतो, हा. ह्याच्यात आणखीन व्हरायटी आहेत की हा. फर्टिलिटी असेल किंवा आणि काय असेल त्याबाबत एक सांगायचं म्हणजे हम्म. माझ्याकडे एक पेशाने वकील असलेली स्त्री एकदा कारण माझ्याकडे आता आली. फर्टिलिटी हा खूप मोठा इश्यू आहे अगदी. सध्या. त्याबद्दल मी तर बोलणारच आहे. सगळ्या आई वर्गाला मी एक थोडंसं सजेशन देईन पुढे जाऊन. पण फर्टिलिटी बाबत एक मला सांगायचं म्हणजे माझ्याकडे एक पेशानं वकील असलेली एक स्त्री आलेली, म्हणजे ती माझ्याकडे पर्सनल क्लाससाठी येत होती. तर त्यावेळेला तिच्या लग्नाला 5 ते 6 वर्ष झालेली, अपत्य प्राप्ती नव्हती. पण माझा क्लास, योग्य डायटिशियन आणि तिचं वेट लॉस जर्नी यावर 4 ते 5 महिन्यामध्ये तिला प्रेग्नन्सी राहिलेली. अरे वा, मस्त. आणि हे प्रेरणा घेऊन मी फर्टिलिटी योगाचा अभ्यास केला. कारण काय होतं, एक गोष्ट सांगते, माझी एक बेळगावची आजी होती. आम्ही लहान असताना आम्हा भावंडांना एकत्र घ्यायची आणि शिक्षणाचं महत्व ती आम्हाला खूप सांगायची. त्यावेळेला अगदी आम्ही छोटे छोटे होतो त्यावेळेला ती शिक्षणाचं महत्व सांगायची. आणि तिची एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आहे, ती सांगायची, शिक्षण ही अशी गोष्ट आहे की चोर चोरी करू शकत नाही, भावंड तुमचा हिस्सा मागू शकत नाही, बरोबर, कधी तुम्हाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे. खरं म्हणजे हा सल्ला आपल्या सगळ्यांना सुद्धा आज आजींच्याकडनं मिळाल्यासारखा आहे की खरोखर आहे, ह्याच्यात अर्थ आहे. आणि ते जे बाळकडू शिक्षणाचं जे आम्हाला लहानपणापासून मिळालं, त्यामुळं तेव्हापासून ते आज तागायत मला इतकी शिकण्याची उर्मी अजून सुद्धा मी काही ना काही शिकत असते. मग त्या लेडीजच्या प्रेरणेनं की मला तिला 3 ते 4 महिन्यामध्ये फरक पडलेला आहे, मग आपण काय यावर मास्टरी करू नये, म्हणून मग मी परत फर्टिलिटी योगाचा अभ्यास सुरू केला. साधारण कुठल्या वयाला? आता एक 5-6 वर्ष झाली. म्हणजे तुमचं खूप त्याच्यात असं मनापासून मी जे काही करते ते डिवोशनली करते. आणि मला असं वाटतं की माझ्यामुळं कुणाच्या तरी आयुष्यात 4 क्षण जेव्हा आनंदाचे येतात तेव्हा तो क्षण किंवा तो भाव मला सुखावह असतो. तो अगदी बरोबर आहे तुमचं. त्यामुळे त्या लेडीजच्या प्रेरणेने मी फर्टिलिटी योगाचा अभ्यास सुरू केला. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अपत्य प्राप्ती नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं त्यांना त्यापासून डिप्रेशन मधून बाहेर काढणं किंवा अशा पद्धतीचे जे काही त्यांचे मानसिक आजार असतात त्यातून मी त्यांना बाहेर काढते आणि चांगले रिझल्ट देऊ शकते मी त्यांना. आता हे तर तुमचं योगाचं व्यक्तिमत्व काय आहे हे आम्हाला खरोखर खूप छान जाणवलं की एखादी स्त्री जेव्हा असं ठरवते की आपण काहीतरी करायचं, त्याच्यात ती किती पुढे जाऊ शकते, ह्याचं हे छान उदाहरण आहे. तर आता आमची ही बोलकी पुस्तके हे आम्ही पुस्तकांसाठीच काढले असं नाही, तर ह्याच्यामधून आम्हाला महत्त्वाचं आहे की आमच्या मैत्रिणींना, तुमच्यासारख्या स्त्रियांनाही आम्हाला जी तुमची पुस्तकं आहेत ती आम्हाला बोलकी करायची. तर त्यामध्ये आणखीन काही हे सोडून तुमच्या जीवनातले पैलू आहेत किंवा तुमच्या महत्त्वाच्या अशा काही गोष्टी आहेत की मी हे करू शकते, हे केलंय, ह्याची आवड आहे, या हॉबी राहिलेल्या आहेत त्या मी पूर्ण करणार आहे, असं काही आहे का? आता मी सध्या काय करते की 40-50च्या उंबरठ्यावर ज्या स्त्रिया आहेत त्यांना मेनोपॉज, प्री मेनोपॉज यासारखे जे आजार होतात, अगदी, तर त्यासाठी मी थोडंसं काम करते. त्याचंही आता हल्ली खूप प्रमाण वाढलेलं आहे. अगदी मेनोपॉज, प्री मेनोपॉज मध्ये काही लेडीज मी अशा बघितलेल्या आहेत की त्यांना सायकियाट्रिस्टला दाखवायची वेळ येते. जर त्यांना कुटुंबाकडून म्हणा किंवा मुलांकडून, घराकडून नाही जर तितका सपोर्ट मिळाला तर ही अवस्था सुद्धा येऊ शकते.
म्हणजे मला कोणाला भीती घालायची नाहीये, पण त्यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही थोडंसं तुमच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष द्या, हे मला म्हणायचंय. आणि त्यासाठी मग मी डान्स क्लास, संगीत क्लास असे थोडेसे प्लॅटफॉर्म मी तयार केलेले आहेत. अर्थात हे सर्व माझ्या मैत्रिणी करतात, मी निमित्त मात्र आहे, पण करता करता परमेश्वर असतो, पण आपण मात्र निमित्त मात्र असतो. पण तुमच्यामुळे ते संधी मिळवून त्यांच्या लाईफ मध्ये आणि त्यामुळे त्या स्त्रिया अगदी आनंदी राहतात. आणि बिझी राहणं, एक चांगल्या दृष्टीनं तुम्ही बिझी राहणं हे फार महत्वाचं असं मला वाटतं. नाही खरं आहे. आणि योग आणि डान्स हे एकमेकाच्या हातात हात धरूनच जात असतात. संगीत सुद्धा तेच आहे. योग, डान्स, संगीत खूप महत्वाचं आहे. तसंच मला लिखाणाची आवड आहे, त्यामुळे थोडंसं माझं लिखाण असतं. अरे वा, मस्त. ते तर कंटिन्यू करा. लिखाण हा असा सोबती आहे आपला की जो आपल्या शेवटपर्यंत बरोबर राहतो आणि त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारे लिखाण करू शकतो. आणि आपलं मन त्याच्यात जर रमलं तर कधीही तो त्याच्यासारखा मित्र नाहीये दुसरा. त्यामुळे ते खूप छान आहे. तर तुम्ही आता ह्या नवीन पिढीला वगैरे असा एखादा काही संदेश देऊ इच्छिता का, की मला असं वाटतंय की ह्या पिढीनं असं करावं थोडंसं? अगदी तरुण पिढीबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर हल्ली आपण बघतो की अगदी लहान वयामध्ये शुगर झालीये, BP झाले, थायरॉइड झालेला आहे, परत कोलेस्ट्रॉल वाढले, अगदी हार्ट अटॅक सारखे सुद्धा आजार ह्या लहान वयामध्ये त्यांना जुळतात. याचं कारण काय आहे तर बदलती जीवनशैली. आणि बदलती जीवनशैली म्हणजे आपली जी भारतीय जीवनशैली आहे ती पूर्णपणे बदलून पाश्चात्य जीवनशैलीचं जे अंधानुकरण चाललेलं आहे, तर ही जीवनशैली जी आहे तर याला ही कारणीभूत आहे. तर आता पूर्वीची भारतीय जीवन पद्धती कशी कसं आहे, ह्यांचं लाईफच असं झालंय ह्याच्याशिवाय हे जगू शकत नाही. तेच मी पुढे सांगणार आहे. पूर्वीची भारतीय जीवन पद्धती कशी होती की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यासाठी आपले आयुष्य आहे असं मानायची पद्धती होती पूर्वीची. आता आपण काय करतो, फक्त पैशाच्या मागे पळतो. फक्त पैशाच्या मागे पळतो. जीवन पद्धती सगळी बदलल्यामुळे शरीरावर, मनावर ताण येतो. म्हणजे असं वाटतं की पैसा असेल तरच सुख मिळणार आहे. पैसा हवाच आहे, कुठल्याही गोष्टीसाठी पैशाशिवाय चालत नाही. पण कुठंतरी तुम्हाला समतोल सुद्धा साधता आला पाहिजे. स्वतःकडे बघायला पाहिजे. आणि हे 30-40 नंतर करण्याचं नाही. तर प्रत्येक आताच्या मी तरुण पिढीला सांगेन, अगदी लहान मुलांना तुमच्या लहानपणापासूनच आवड निर्माण करा. कमीत कमी 1 तास तरी तुम्ही व्यायामासाठी वेळ दिलाच पाहिजे. किंवा तुमची जी जीवनशैली आहे पण बंद झालेले आहेत. हल्लीची आपण मुलं बघतो की मोबाईल त्यांना दिल्याशिवाय खात नाहीत. तर तसं नाही केलं पाहिजे. ते आई वडिलांनी त्यांच्यावर तशा पद्धतीचे ते संस्कार केले पाहिजे. आणि आता आपण बघतो की तरुण पिढीमध्ये व्यायामाचा अभाव आहे, जंक फूडचं अतिरिक्त सेवन आहे, रात्रीची मुलं उशिरा झोपतात, उशिरा उठतात. तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करा. आदर्श जीवनशैली मी असं सांगेन, रात्रीचं जेवण लवकर करा. सूर्यास्ताच्या दरम्यान, अगदी तुम्ही जरी सर्व्हिस करत असाल तर कुठंतरी 1-8च्या दरम्यान तरी करा. अगदी मी 6-7 नाही तुम्हाला शक्य, तरुण पिढीसाठी नाही शक्य. आपल्याला आता या वयामध्ये शक्य आहे, पण 7 ते 8 वयोगटा वाजण्यापर्यंत तुम्ही जेवण घ्या. 10 ते 11च्या दरम्यान झोपा. कमीत कमी 6 वाजता तरी उठा. कमीत कमी मी म्हणते 6 वाजता उठा. लवकर झोपला, लवकर उठला की तुम्हाला भूक लवकर लागेल. म्हणजे हे जे जैविक घड्याळ जे आपलं आहे तर ते तुमचं चांगलं राहिलं की शरीर चांगलं राहील. लवकर निजे आणि लवकर उठे त्याला आरोग्य संपदा लाभे, असं खरं आहे. तर खरोखर खूप छान बोललात आज तुम्ही. फर्टिलिटी योगाबद्दल मला एक सांगायचं आहे की तरुण पिढींना किंवा एक हे मगाशी आपला मुद्दा होऊन गेला, तर आजकाल फर्टिलिटीचा अतिशय प्रॉब्लेम चालू झालेला आहे. लग्न झाल्यानंतर मुलं जे बाळ होऊन देत नाहीत लवकर, त्यांना थोडंसं एन्जॉय करायचं असतं. याचा कुठंतरी परिणाम, एक तर काय होतं, हल्ली मुलांची लग्न उशिरा होतात, त्यात नंतर त्यांचं प्लॅनिंग आणि त्याच्यानंतर तर ते प्रेग्नन्सी घ्यायला खूप मदत होते. त्यामुळं त्यामध्ये आणि बैठी जीवनशैली आहे, जंक फूडचं अतिसेवन आहे,
इव्हन म्हणजे मी माझ्या फर्टिलिटी मेंबर्सना पण सांगते, किचनमधला तुमच्या स्वयंपाकघरातला प्लॅस्टिकचा अतिवापर सुद्धा टाळा. म्हणजे हे जे कुठं आहे तर ते त्यावर परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी. त्यामुळे प्रत्येक आईनं हे लक्ष दिलंच पाहिजे की आपल्या मुलांचा आहार चौरस पाहिजे आणि आपल्यापासून सुरुवात केली आपल्यापासून. समाज. त्यामुळे आई सक्षम पाहिजे. ते फर्टिलिटी मधून नंतर मग मी माझं अजून मनाने ध्यास घेतला की काहीतरी शिकावं यामध्ये अजून काय करता येईल. मग मी गर्भसंस्कार. अरे वा, मस्त. ते तर आता गरजेचे आहे, हा गरजेचा आहे. आणि गर्भसंस्कार म्हणल्यानंतर असं वाटतं की फक्त बाळावर संस्कार, तर बाळावर संस्कार नाही, आई आणि बाळ या दोघांवरही हा संस्कार महत्वाचा असतो. प्रत्येक घरी आपल्याला असं वाटतं की शिवराय जन्माला यावेत, विवेकानंदांसारखे, पण शेजारच्या घरात राणी लक्ष्मीबाईंसारखे अपत्य जर पाहिजे असेल तर माझा अट्टहास असतो की तुम्ही सुद्धा हा जिजाऊ किंवा माता भुवनेश्वरी सारख्या असावेत, यासाठी माझा त्यांना प्रेफरन्स असतो. मी त्या पद्धतीने त्यांना घडवत असते गर्भसंस्कार. तर अतिशय सुंदर बोललात आणि भरपूर माहिती आम्हाला तुमच्याकडनं खरोखर मिळाली आज. किंवा हे जे काही तुम्ही कार्य करताय हे ह्याच आमच्या पिढीला तर उपयोगी आहे, पण पुढच्या पिढीलाही खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला ह्याच्यासाठी खूप 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 शुभेच्छा आहेत आमच्याकडनं. आणि आमच्या ह्या बोलकी पुस्तके हा जो परिवार आहे तर त्याच्यात हा आनंदाचा असा क्षण आहे की तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला मिळाला, तिथं तुमचं ऐकलं आम्ही. तर प्रत्येक वेळेला असं नाही की तुमच्याप्रमाणे प्रत्येकच माणूस घडेल, पण तुम्ही जे काही सांगताय त्यांना एक थोडी जरी हे झाली तर मला वाटतं सगळ्यांनी ह्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि ज्यांना खरोखर वाटतं की आपलं तब्येत तंदुरुस्त राहावी तर ह्या मॅडमकडे जरूर भेटा, म्हणजे तंदुरुस्त राहाल तुम्ही. आमच्या चॅनलचा हा प्रयत्न असतो की आपल्या ह्या चॅनलमधून बऱ्याच जणांना त्याचा उपयोग व्हावा. त्यामुळे मला एक आनंदाचे माझ्या आयुष्यात एक क्षण सांगायचे राहिले. मग अशी तुम्ही मुद्दा विचारला पण मी बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं. तर आनंदाचा क्षण जर म्हणाल तर जेव्हा माझ्या साधक भगिनी जेव्हा माझ्या क्लासमध्ये त्यांच्या व्याधीतून मुक्त होतात, तो माझा पहिला आनंदाचा क्षण असतो, अतिशय महत्वाचा. आणि दुसरा म्हणजे 6 महिन्यापूर्वी मला पतंजली योग विद्यापीठातर्फे योगदानातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मला पुरस्कार मिळाला. वा वा, तुमचं खूप खूप अभिनंदन पहिल्यांदा. आणि त्यानंतर माझ्या आईची पाठीवर थाप हा. आणि तिसरं म्हणजे आता जस्ट झालेलं आहे आनंदाची सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या गर्भसंस्काराचं पहिलं फूल म्हणेन की ते माझ्या आनंदाचं झाड आहे, माझी नात. अरे वा, तुम्हाला नात झाली का? हो, मस्त, खूप छान. ते माझी नात. तर ते तुमचं सगळं त्याच्यात आलेलं आहे. गर्भसंस्कार म्हणा, गर्भसंस्कार आणि मातृत्व एक गोंडस अनुभव कसा असू शकतो हे त्याची दुधावरची घट्ट साय आहे. आणि त्याची अनुभूती आता माझी सून गायत्री घेते की बाळ झाल्यानंतरचं आयुष्य आईचं कसं बदलत जातं. खूप छान. म्हणजे आनंदाचा क्षण, हे क्षण आनंदाचे खूप असतात आपल्या लाईफ मध्ये. तर दुःखाकडे बघण्यापेक्षा आनंदाच्या क्षणाकडे जास्त बघितलं तर खूप सुखी होतो आपण. तर असंच वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे आणि परत एखाद्या विषयावर आपण नक्की भेटू, परत चर्चा करू. तुम्हाला कसा वाटला हा आमच्या दोघींचा प्रवास म्हणा, बोलण्याचा किंवा ह्यांचा प्रवास, हे नक्की कळवा. लाईक्स द्या भरपूर, सबस्क्राईब करा. आणि पण मला इथं बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करायला संधी दिली, त्याबद्दल मी पण तुमचे ऋणी राहील. आणि परमेश्वराकडे एक प्रार्थना करते की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत योगदानाचं जे पवित्र कार्य आहे ते माझ्याकडून करून घ्या. नक्की करून घेणार, त्याच्यासाठीच तुम्हाला चूज केलेलं आहे देवानं. त्यामुळं परत भेटूया या हास्यावर आणि असे चांगले चांगले व्हिडिओज आम्ही घेऊन येतोय आपल्यासाठी. धन्यवाद.